आता आमच्या तर बघा 2-4 माणसं आहेत, तर डोळ्याने हे झाले तर आंबे लावले ते रामकिंद आपलं रामकिंदाचं त्या गावात 3-4 तसे झाले तर माणसाचे डोळे झाले तर झाडं लावली ती जमतच नाही ती. अंबाबाई नावाने देवळ आहे ते, त्याच्यामुळे जमतच नाही. आता आमचे तर आत्ता एक पोराला झाले समजा, त्याला आंबे लावले खाल्ले आंबे, पण पुन्हा डोळे झाले ते तेव्हा ते मग ते दवाखान्यात गेला, डोळे नीट केले, ते झाड तोडून टाकलं तेव्हा ते मग डोळे नीट झाले. म्हणजे जमतच नाही आमच्या गावात. आजोबा पुंजापासून जमत नाही ते आंब्याचं झाड. देवी आमची लिहिली जल्ल देवी, त्याच्यामुळे कोणी लावितच नाहीत. काय लावा सांगा, डोळेच माणसं धरते ती देवीचं हेच आहे वैशिष्ट्यच ती आमच्या आंबसवडीचं. हो मग अंदा संदा आहेच ना, मग त्या विश्वासावर चालतंय ना माणूस. पहिल्या जुन्या रोडवर पहिला रोड चालवतला तर नाही चालून जमत आहे का? देवाचं हे ना देवस्थान असल्यामुळं नाही जमत लावायला. आणि लावा तर समजा वाटतं ना का काही ना काही होईल, अशा गोष्टी होतात ना त्या. तुमचं नाव? आमचं नाव संदीपान गुंदेकर. गाव असं आहे, अंबाबाईच्या नावावर आंबेसावळी गाव ठेवलेलं आहे, गावात नाव आहे. आणि इथं हे सावळेश्वरात भगवान देवस्थान आहे बरं का. आणि हे जी यात्रा महाशिवरात्रीला मोठा उत्सव आमच्या गावात करतात, समजा करतोच आम्ही. आणि ते अंबाबाईचं असं वैशिष्ट्य आहे की ते जर आंब्याचं झाड जर लावलं समजा, त्याचे डोळे जाते, टीका पडते समजा. आणि असं एक वैशिष्ट्य आहे, आमच्या बाजूला शिव आहे समजा, त्या शिवाचं झाड लावलं की तिथं जमतंय, पण ह्या शिवारात जमत नाही, शिवाच्या आत जमत नाही. हे आंबसावळी गाव आहे बरं का. हे झाड उगवलं तरी चालत नाही आमची, तर लगेच उपटून टाकलं नाही तर ते जळून जातं आहे. आणि आंबसावळीच्या नावावर समजा चलतं आहे, हे अंबाबाई हे देवस्थान गाव चलतं आहे. तुमचं नाव? अशोक गुंदेकर.